धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहेत। आज शहापूर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुनील बनसोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला। यावेळी त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याचा आणि लोकसहभागातून पारदर्शक कारभार करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केलाय। शहापूर जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी आणि भारतीय जनता पार्टीची पकड अधिक मजबूत करण्यासाठी सुनील बनसोडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केलाय। अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी NTV न्यूज मराठीशी खास संवाद साधला। यावेळी बोलताना ते म्हणाले की शहापूर गटाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे। तुळजापूरचे कार्यक्षम आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यात विकासाची गंगा वाहत असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। सुनील बनसोडे यांनी आपल्या अजेंड्यावर रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि दर्जेदार शिक्षण या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले। तसेच शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या उमेदवारीमुळे शहापूर गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। तुळजापूर तालुक्यातील शहापूर गटामध्ये जे आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे आहे आज आपले उमेदवारी अर्ज जे आहे सुनील भाऊ बनसोडे जे आहे दाखल करण्यात आलेले आहे। भाऊ, काय एकंदरीत या मतदारसंघामध्ये महत्त्वाचं विजन तुमचं असणार आहे, कशा पद्धतीने? ह्या मतदारसंघामध्ये मला पक्षाच्या आदेशाने मी आदरणीय राणादादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी थोडं या शहापूर गटामध्ये इच्छुक उमेदवार असल्याने आरक्षण पडल्या कारणास्तव मी तिथं फिरून शिनी जो माझ्या मित्रमंडळी व माझे मतदारसंघांशी जे मी संवाद साधला त्यांचा जो उत्सुक प्रतिसाद मला लाभला, त्यामुळे मी या गटामध्ये पूर्ण मी ताकदीनिशी पूर्ण गोष्टी मी या मतदारसंघामध्ये फिरतोय। काय एकंदरीत शहापूर गटामध्ये जेव्हा जनसामान्य माणसामध्ये जात आहे, कसे प्रतिक्रिया येत आहेत? हा शहापूर गटाचं विजन असं आहे की आदरणीय राणादादाने जो आमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये जो निधी आणलेला आहे तो आतापर्यंत कोणी आणलेला नाही आणि जे केंद्रामध्ये सरकार आहे, आमचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि आमचा अजेंडा हा जिल्ह्यामधील पूर्ण हा अजेंडा हाच असणार की जे केंद्रामध्ये आहे, जे महाराष्ट्रात आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये हो आणि जे निधी जे आमच्या माध्यमातून जे आमच्या राणादाच्या माध्यमातून जे येतो लोकांच्या गोरगरिबांचा विम्याचा प्रश्न झाला, परत तुम्हाला या शेतीचा आरोग्याचा विषय झाला, हे आतापर्यंत माझ्या मी जे दादांना जे भावनिक झालो ते त्यांचं सगळं प्रोजन बघून आणि त्यांच्याकडे बघून शिनी की सुख झाले की ह्या शहापूर गटामध्ये की ह्यांच्या माध्यमातून एक माझी इच्छा होती की ही लढावी म्हणून मी ती व्यक्त केली आणि ती मी आज इथं इच्छुक म्हणून मी फॉर्म भरलेला आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या शहापूर गटामध्ये ज्या तरुणांचा रोजगार आणि ज्या काही अडीअडचणी आहेत त्या मला सोडवायची संधी भेटावी। या खेड्यापाड्यातील आणि या समस्या सगळ्या आदरणीय राणादादांनी फार सगळ्या सोडवलेल्या आहेत, फक्त आम्हाला जे थोडं शिल्लक राहिलेलं आहे तेवढंच आमच्यासाठी ठेवलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून जी विकासाचा गाडा जी आहे पुढे घेण्याची संकल्पना त्यांच्या माध्यमातून कुठेतरी राबवताना जात आहे, कसं बघताय? काच यांनाच उमेदवारी द्यावा असं आदरणीय राणादादाच्या विश्वासावर नेतृत्वावर विश्वास ठेवून शहापूर गटातील संपूर्ण मतदारांचीच इच्छा आहे सुनील भाऊ यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही आग्रही आहे म्हणून सुनील भाऊंना आम्ही इथं उमेदवार जाहीर केलेला आहे। एकंदरीत सुनील भाऊलाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जी आहे कुठेतरी भूतप्रमुखाकडून केली जात आहे, कसं बघताय सुनील भाऊचं नेतृत्व? सुनील भाऊंचं नेतृत्व सर्वसामान्याशी ना जोडलेलं आहे। जेव्हा भाऊंचा दौरा शहापूर गटामध्ये झाला पण लोकांची आपुलकी होत आहे की भाऊंना उमेदवारी मिळावी, त्या माध्यमातून दादाकडनं सगळे लोक स्वतःहून म्हणाले की सुनील भाऊंना उमेदवारी द्या की योग्य उमेदवाराची दादांच्या विकासाच्या रांगण्यात विकास करू शकतील। सुनील भाऊंचा अनुभव हा खूप मोठा, त्यामुळे शहापूर जिल्हा परिषद गटासाठी विकासासाठी भाजपनं सुनील भाऊला उमेदवारी घोषित करावी। एकंदरीत जे सुनील भाऊलाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जी आहे कार्यकर्त्याकडून जोर धरत जात आहे, कसं बघताय भाऊचं नेतृत्व? नमस्कार, मी पद्माकर जेवळे, नवदुर्ग मंडळ सरचिटणीस। राणादादांनी इतकं काम केलेलं आहे गटामध्ये की आता काम कुठल्याही पद्धतीचं शिल्लक नाही आणि भाजपनं असा तगडा उमेदवार दिलेला आहे, पुढच्या उमेदवाराला साम दाम दंड या पद्धतीनं चितपट करणार आहे आणि मी शहापूर गटाचा सरचिटणीस म्हणून मी ग्वाही देऊ शकतो की सगळ्या 9 गटापैकी सगळ्यात जास्त मतांनी आम्ही सुनील भाऊंना निवडून देऊ। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।